बातमी सिंधुदुर्गाच्या राजकारणातून आहे। भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंना दीपक केसरकरांचा घरचा आहेर मिळालाय। नितेश राणेंनी भान ठेवायला हवं होतं तर महायुती म्हणून निवडणूक लढली असती। फडणवीस रवींद्र चव्हाणांची युतीला संमती होती असं सुद्धा आता दीपक केसरकरांनी सांगितलेलं आहे। बळाची भाषा होते आणि ताकद भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला भावना अशी आहे की आम्ही स्वबळावर लढून भारतीय जनता पक्षाचा झेंडावरती फडकला पाहिजे, हे प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे। त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, काही चुकीचं नाही, कारण का आपण मेहनत केली आहे। भारतीय जनता पक्ष हा फक्त निवडणुकीसाठी काम करतो का? तर नाही, हा पक्षात नाही आहे। ते स्वतः पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांनी खरं तर याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे होता। कारण स्वतः मी आमदार म्हणून गेली वर्षभर त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे आणि त्याच्याच बरोबर निलेशी सुद्धा त्यांच्याबरोबर ठामपणे उभे होते। एवढं चांगलं कोऑर्डिनेशन जिल्ह्यामध्ये होत असताना निवडणुका सुद्धा एकत्र लढवल्या, ते वातावरण तसंच पुढे टिकण्यासाठी मदत झाली असती आणि याचा विचार अजूनही त्यांनी करावा असं मला वाटतं।